हे मातृभूमी तुझला मनवा हिले, वक्तृत्व वाग विभवई तुझ अर्पिले. तू ते चर्पिली नवी कविता रसाला, लेखाप्रती विषय तुझी अनन्य झाला. देव देश आणि धर्म. स्वागत आहे आपण सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपाने. 1857च्या उठावाबद्दल आपण बरंच काही ऐकले नाही. कोण त्याला जिहाद म्हणतं, कोणी त्याला सैनिकी बंड म्हणतं, चपातीचे बंड किंवा काडतुशीचे बंड, भाऊगर्दी, शिपायांची गर्दी असेही त्याचे उल्लेख केले जातात. पण या उठावाला पहिल्यांदा स्वातंत्र्य समर असा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिला. ऑक्सफर्ड विद्यापीठानं 1857च्या फक्त 1857वर असंख्य पुस्तकं प्रकाशित केली. तर त्या पुस्तकांची यादीवर एक पुस्तक आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करा की किती पुस्तकं प्रकाशित झाली असतील. 1857चा उठाव हा एकाएकी झालाय का? 1757ला प्लासीची लढाई झाली, तिथून या 1857चं युद्ध. या 100 वर्षात ब्रिटिशांची भयानक कारकीर्द होऊन गेलेली आहे. 77 उठाव झालेत लहान मोठे. सगळ्यात मोठा दक्षिणेत वेल्लोरचा उठाव झाला होता 1804ला. ब्रिटिशांनी फरमान काढलं की हिंदी शिपायांनी टिळा आणि भस्म लावायचं नाही. शिपायांनी उठाव केला कारण टिळा आणि भस्म ही शिपायांच्या धार्मिक अस्मितेची किंवा धार्मिक श्रद्धेची प्रतीकं होती. त्याला विरोध होता कामा नये. सैनिकांनी उठाव केला. 6 ब्रिटिश अधिकारी मारले गेले. 104 हिंदी शिपाई हुतात्मा झाले. छत्रपती प्रतापसिंग भोसले, तिलका मांझी, राणी चेन्नम्मा, राजीव माजी नाईक या सगळ्यांनी उठाव केला होता. 1857 हा त्याचा परिस्फोट आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा 1857चा उठाव एक बंड म्हणून शिकवलं जातं. उठावाचं कारण सांगितलं जातं काडतूस. काडतुशीला गाय आणि डुकराची चरबी लावली जात होती. गाय हिंदूंना पवित्र आणि डुक्कर मुसलमानांना निषिद्ध. ती काडतूस तोंडात घालून दातानं त्याचं आवरण तोडायला लागायचं. त्यामुळे सैनिकांमध्ये असंतोष पसरला आणि त्यांनी उठाव केला. 2 कारणं कधीही सांगितली जात नाहीत. एक म्हणजे मिठावरचा कर आणि दुसरा धर्मप्रसार. 1854 साली ब्रिटिशांनी मिठावर कर बसवलेला. त्यामुळे मिठाचा दर 4 रुपये रत्तल इतका झालेला होता. कित्येक लोकांचा त्या महिन्याचा पगार होता. म्हणजे लोकांना पगार फक्त मीठ घेण्याकरता असायचा. हिंदुस्थानी जनतेला कप पदार्थ समजलं जात होतं. आपल्या शरीरातली साखर कमी झाली तर शरीर आपल्याला सांगते की साखर कमी झालेली आहे, म्हणून आपण उन्हातनं आल्यावर गुळ पाणी किंवा गुळ शेंगदाणे घेतो किंवा साखर पाणी पित असतो. पण शरीरातलं मीठ कमी झालं तर शरीर आपल्याला सांगत नाही. त्या काळात ब्रिटिशांनी कराचीपासून बंगालपर्यंत काटेरी कुंपण घातलेलं होतं कारण मिठाची तस्करी व्हायची. त्या मिठाच्या तस्करीमुळे कित्येक लोक त्या काटेरी कुंपणामध्ये अडकून मेलेले आहेत. आज जर तुम्ही कधी उत्तर हिंदुस्थानात गेला तर तिथं तुम्हाला त्या काटेरी कुंपणाचे अवशेष सापडतात. या मीठ क्षयामुळे आणि या मिठाच्या तस्करीमुळे जवळपास 13 लाख लोकांचा मृत्यू झालेला आहे. 1879ला हा कायदा मागे घेण्यात आला. धर्मप्रसारक जे होते ते नाक्या नाक्यावर उभं राहून आपल्या धर्माची पुस्तकं वाटायचे. त्यास पण आपण पाहतोय. तिथं राहून ते हिंदू देवी देवतांना त्यांच्या धर्मग्रंथांना शिव्या देत होते. तुम्ही जर एखाद्या दुकानात गेला तर तिथला दुकानदार आपला माल कसा चांगला आहे हे पटवून देतो. म्हणजेच तो आपल्या मालाची तुलना आपल्या प्रतिस्पर्ध्याशी करत असतो. त्याचप्रमाणे एखादा धर्मप्रसारक इतरांपेक्षा आपला धर्म कसा चांगला आहे असं जेव्हा पटवून देतो, याचाच अर्थ तो इतर धर्मियांचा अपमान करत असतो आणि ते आपण सहन करतो. अजून किती वर्ष आपण पुढे किती वर्ष सहन करणार आहे काही माहिती नाही. ब्रिटिशांना केवळ राजकीय वर्चस्व प्रस्थापित करायचं नव्हतं, तर त्यांना या संपूर्ण हिंदुस्थानचे ख्रिश्चनीकरण करायचं होतं. आपल्या संसदेच्या भाषणात ईस्ट इंडिया कंपनीचा प्रमुख अधिकारी मँगल्स असं म्हणतो, ख्रिश्चन धर्माच्या विजयी पताका संपूर्ण हिंदुस्थानात फडकवता यावी यासाठी ईश्वराने हिंदुस्थानच्या विशाल साम्राज्याचा राज्यकारभार विश्वासाने आपल्या इंग्लंडकडे सोपवलेला आहे. प्रत्येकाने आपली सर्व व्यक्ती कोणत्याही प्रकारे हिंदुस्थानात मूर्तीपूजा राहणार नाही आणि केवळ ख्रिस्ती धर्मच राहील यासाठी उपयोगात आणली पाहिजे. या प्रमुख धर्माधिकाऱ्याप्रमाणेच इंग्लंडमधला एक प्रख्यात धर्माधिकारी रेव्हरंड केनेडी याने 1856 पूर्वी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, कोणतेही दुर्दैव आड आले तरी सुद्धा आपली सत्ता आहे तोपर्यंत त्या भूमीत ख्रिश्चन धर्माचा प्रसार आपण केलाच पाहिजे. आपल्या जवळच्या सत्तेचा आणि अधिकारचा वापर करून हिंदुस्थानचे ख्रिश्चनिस्तान बनवायचे आहे. हिंदुस्थान हा पूर्व दिशेकडचा ख्रिश्चन धर्माचा प्रचंड आकाराचा हिमालयाला गवसणी घालणारा दुर्घर्ष असा दुर्ग बनवला पाहिजे. तो तसा बनवला तरच आपण खरे इंग्रज. वरिष्ठ ख्रिश्चन अधिकारी जे होते ते हिंदी सैनिकांना ख्रिस्ती होण्यासाठी प्रलोभनं दाखवायचे. म्हणजे तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर तुम्हाला बढती वगैरे देऊ, अशी प्रलोभनं ते दाखवत होते. यामुळे साहजिकच हिंदी सैनिकांमध्ये असंतोष पसरलेला होता. त्यांच्या या प्रलोभनाला बळी पडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे सुद्धा त्या काळात भरपूर होते. पुढे चापेकरांच्या काळामध्ये प्राध्यापक वेलणकरांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता. ते आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा ख्रिश्चन धर्माची दीक्षा देत होते. एक दिवस त्यांनी चापेकर बंधू आणि त्यांचे मित्र दत्तात्रय भुसकुटे ह्यांच्यासमोर भगवान श्रीकृष्णाची निंदा नालस्ती केली होती. ती सहन न झाल्यामुळे चापेकर बंधूंनी आणि दत्तात्रय भुसकुटे यांनी प्राध्यापक वेलणकरांना बदडून काढलेले होते. एखादा हिंदी शिपाई जेव्हा सैन्यात रुजू व्हायचा तेव्हा त्याला पगार सुरू व्हायचा 7 रुपये.
तो निवृत्तीपर्यंत त्याचा पगार वाढत वाढत 9 ते 12 रुपयापर्यंत असायचा. पण जेव्हा एखादा गोरा शिपाई रुजू व्हायचा तेव्हा त्याला पगार सुरू व्हायचा 22 रुपये आणि निवृत्तीपर्यंत वाढत तो 35 रुपयापर्यंत जायचा. हिंदी शिपायांना जमादारच्या वरची पदं मिळत नव्हती, कारण ती सगळी पदं गोऱ्यांसाठी राखीव होती. पण एखादा गोरा शिपाई जेव्हा निवृत्त व्हायचा तेव्हा त्याला हिंदी सैनिकांकडून पैसे घेऊन त्याचा सत्कार केला जायचा, त्याला थैली दिली जायची, बाकीच्या सोयी सुविधा होत्याच. पण एखादा हिंदी शिपाई जेव्हा निवृत्त व्हायचा तेव्हा निवृत्तीनंतर त्याला जे काही मिळेल ते तेवढ्यापुरतंच होतं. 1857च्या उठावाचं कारण फक्त काडतूस असतं तर तात्या टोपे, झाशीची राणी, कुंवरसिंग किंवा बहादूरशाह जफर हे सगळे एकवटलेच नसते. काडतूस हे एकच कारण असतं तर ब्रिटिशांनी बंदुकाच अशा मागवल्या असतात ज्यामध्ये काडतूस अगदी सहजपणे मावतील. एका काडतूस प्रकरणामुळे हिंदी सैन्य आपल्या विरोधात जाईल हे ब्रिटिशांना परवडणार नव्हतं. मग काही लोक म्हणतात की नानासाहेबांची पेन्शन बंद केली म्हणून ते ब्रिटिशांच्या विरुद्ध लढले. झाशीच्या राणीची पेन्शन बंद केली म्हणून ती झाशीसाठी आपल्या लढत होती. 1818 साली पेशवाई खालसा झाली तेव्हा शनिवार वाड्यावरचा भोगा ध्वज उतरून तिथे युनियन जॅक फडकवला. दुसऱ्या बाजीरावाला पुणे सोडणं भाग होतं. ब्रिटिशांनी त्याला विचारलं की तुम्ही कुठे जाणार. दुसऱ्या बाजीरावानं सांगितलं की काशीला जाणार. ब्रिटिशांनी सांगितलं काशी नाही, कारण काशीमध्ये मराठी माणसं भरपूर होती. मराठी माणसं एकदा एकवटली तर ती काय करतील याचा नेम नसतो, अशी भीती त्या काळी ब्रिटिशांना सुद्धा होती आणि आजच्या राज्यकर्त्यांना सुद्धा आहे. म्हणूनच ते कधी मराठी माणसाला एकत्र येऊ देत नाहीत. एकत्र आला तर करायचं काय. दुसरं ठिकाण सांगितलं गोरखपूर. ब्रिटिशांनी ते सुद्धा नाकारलं. मग बाजीराव म्हणाले की आता तुम्ही सांगाल तिथे. ब्रिटिशांनी सांगितलं की ब्रह्मावरती इथं जाऊन राहा, बिठूरला. बिठूरलाच असताना दुसऱ्या बाजीरावानं माधवराव भटांचे सुपुत्र नानासाहेब यांना दत्तक घेतलेलं होतं. दुसऱ्या बाजीरावाबद्दल खूप अतिरंजित असं वर्णन इतिहासामध्ये केलेलं आहे. खरं तर तो इतका वया गेलेला नव्हता. चुका होत्या. हारणाऱ्याच्या डोक्यावर 100% चुका लादल्या जातात आणि कोण लादते ते जिंकणारे लादतात आणि बाकीचे लोक तोच इतिहास पुढे चालवत असतात. त्याला नाना प्रकारची व्यसनं होती. ब्रिटिशांनी त्याला 8 लाख रुपये पेन्शन सुरू केली. पेशवा होता तो. ब्रिटिशांना काय वाटलं की व्यसनी माणूस आहे, किती वर्ष जगेल, 2-4 वर्षामध्ये तो मरून जाईल. त्याला 8 लाख रुपये प्रतिवर्षी पेन्शन सुरू केली. हा असला खमक्या होता, 33 वर्ष जगला. 1851ला दुसऱ्या बाजीरावाचा मृत्यू झाला. प्रत्येक वर्षी 8 लाख रुपये पेन्शन म्हणजे जवळपास 2,64,00,000 रुपये पेन्शन त्याने या 33 वर्षामध्ये मिळवलेली होती. दुसऱ्या बाजीरावाच्या मृत्यूनंतर मिळणारी पेन्शन बंद झाली. नानासाहेबांनी अर्ज केला पेन्शन सुरू करण्यासाठी, पण ब्रिटिशांना आता ते परवडणं शक्य नव्हतं. त्यात सुद्धा ब्रिटिश काय चालूगिरी करायचे की त्यांची पेन्शन ब्रिटिश पौंडामध्ये पाठवत होते. नानासाहेबांनी सांगितले की मला यामध्ये नको आहे, मला हिंदुस्थानी रुपयामध्ये पेन्शन द्या. दुसऱ्या वेळी जेव्हा ब्रिटिश रेसिडेंट्स ती पेन्शन घेऊन आला तेव्हा नानासाहेबांनी त्याच्यासमोर ती पेन्शन उचलली आणि नदीत फेकून दिली. त्याला सांगितले की मला नको आहे, मला हिंदुस्थानी रुपयामध्ये पेन्शन द्या. नानासाहेबांकडे एक वाडपी होता अजीमुल्ला खान नावाचा. ब्रिटिशांच्या सहवासामध्ये राहून त्याचं इंग्रजी अगदी फराटेदार झालेलं होतं. त्यामुळे नानासाहेबांनी त्याला आपला वकील म्हणून नियुक्त केला. कर्तृत्ववान माणसाची कदर होती ती अशी. त्याला संधीचं एक दार बंद झालं की पुढची 10 दारं तो उघडू शकतो. आम्हाला अमुक संधी मिळत नाही, तमुक संधी मिळत नाही म्हणून जे तक्रार करतात त्यांना कधी काहीच मिळत नाही. रुपये कलदार हा शब्द आपण ऐकला असेलच. ही अस्सल चांदीचे रुपये होते. हिंदुस्थानी रुपया त्या काळात ब्रिटिश पौंडापेक्षा सशक्त होता. आज डॉलर आणि पौंडच्या तुलनेत आपण कुठे आहे, वरखाली आपण होताना पाहतच असतो. नानासाहेबांकडे एक आचार्य होता जो बुंदी पाडायचं काम करायचा. तो युद्धाविषयी बोलायचा, म्हणजे आपलं सैन्य कसं असलं, सैन्याची व्यूहरचना कशी असायला पाहिजे, आपल्याकडे शस्त्र कुठली पाहिजेत, शत्रूवर हल्ला कसा करायचा, या सगळ्यावर तो चर्चा करायचा. स्वयंपाकघरातले बाकीचे आचार्यांना काय याच्याशी फारसं देणं घेणं नव्हतं. पण एक आचार्य युद्धावर बोलतोय हे त्यांनी नानासाहेबांना जाऊन सांगितलं. नानासाहेबांनी विचार केला असा कोण आचार्य, त्याला आपण भेटायला पाहिजे. त्याला पाहताच क्षणी नानासाहेबांनी त्याला ओळखलं, कारण दुसऱ्या बाजीरावानं त्याच्या वडिलांचा नवरत्न जडी टोपी घालून सत्कार केलेला होता. तो आचार्य होता पांडुरंग रामचंद्र तथा तात्या टोपे. अजीमुल्ला खान लंडनला रवाना झाला. तिथे रंगोजी बापू गुप्ते यांची भेट घेतली आणि ब्रिटिशांशी पेन्शन सुरू करण्याबाबत चर्चा केली, पण त्याचा काय उपयोग झाला नाही. नानासाहेबांनी गृहीतच धरलं होतं की याचा काही फारसा उपयोग होणार नाही. ब्रिटिशांचं दत्तक विधान जे धोरण होतं ते अगदी सोयीस्कर होतं. ज्या संस्थानाचे अधिपती आहेत त्यांचं दत्तक विधान मंजूर, ज्यांचे अधिपती नाहीत ते दत्तक विधान नामंजूर, कारण ते संस्थान आपल्या घशात घालता येत होतं. गंगाधरराव नेवाळकरांचं दत्तक विधान नामंजूर केलेलं होतं. त्यांच्याबद्दल खूप अतिरंजित असं वर्णन केलेलं आहे. खरं तर बोलू नये इतकं वाईट वर्णन केलेलं आहे. गंगाधरराव नेवाळकर हे बायले होते. ते महिलांसारखे लांब केस ठेवायचे. ते महिलांसारखे चालत होते. नाटकशाळा बाळगलेल्या होत्या. ते महिन्यातले 4 दिवस बाजूला बसायचे, अशी या ब्रिटिशांनी नोंद केली आहे. दुसरीकडे हेच ब्रिटिश लिहितात की ओरछा कोटा इथले संस्थानिक त्यांना काकासाहेब म्हणायचे आणि त्यांचा सल्ला मागायला यायचे. अर्थातच हा माणूस बायल्या नव्हता.
सल्ला देणे इतका मोठा अधिकारी सुद्धा होता. आता विचार करा की जो माणूस बायला आहे, ज्याची चाल सुद्धा अशी, ज्याचे बोल आणि चाल सुद्धा बायली आहे, अशा माणसाचा कोणी सल्ला कशाला घेईल? बाकीचे संस्थानिक त्याची टर उडवणार नाहीत का? नाटकशाळा बाळगणे काही फार मोठी गोष्ट नव्हती. कित्येक संस्थानिकांनी अशा नाटकशाळा बाळगलेल्या होत्या. आता आपण ठरवायचं आहे की आपण नाटकशाळा पाहायची की त्यांचं राजकारण पाहायचं. नाना फडणवीसांचा मुत्सद्दीपणा पाहायचा की घाशीराम कोतवाल पाहायचा? आपण आपलं डोकं कुठं घालायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं. नागपूरमध्ये भोसलेंचा वाडा गाढवाचा नांगर लावून ब्रिटिशांनी खणून काढला. काही खजिना मिळतो काही पाण्यासाठी. जस्टिस मॅकॉर्थी म्हणतो की 1857चा उठाव हा ख्रिश्चन राजसत्तेविरुद्ध हिंदू मुसलमान यांनी एकत्रित होऊन उठाव केलेला होता. काडतूस हे फक्त तात्कालिक कारण होतं. म्हणजे शत्रूला सुद्धा कळते की एका काडतुशीमुळे इतका मोठा उठाव होऊ शकत नाही. 1857 हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. कारण पुढच्या काळामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रयोग फसलेले दिसतात. ब्रिटिशांनी फोड आणि झोडा इतकं छान केलं होतं की उत्तर हिंदुस्थानातील 23,000 हिंदूंची मालमत्ता ब्रिटिशांनी जप्त केली आणि ती मुसलमानांना फुकट वाटली. साहजिकच हिंदू रस्त्यावर आले. मोगल वंशातला जो शेवटचा बादशाह होता बहादूरशाह जफर, तो अप्रतिम शायर होता. पण त्याला असे वेगवेगळे झटके येत होते. म्हणजे तो कपाळावर गंध लावायचा, मंदिरात जायचा. समर्थांनी असं म्हटलेलं आहे की धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. याप्रमाणे मुसलमान जिहाद म्हणून किंवा त्यांच्या धर्मासाठी लढत होते. पण हिंदू फक्त धर्मासाठी लढत नव्हते, तर ते आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा लढत होते. मध्यंतरी छत्तीसगडचे पर्यावरण मंत्री राहिलेले दिवंगत दिलीप सिंग जुदेव यांच्याकडे 200 पत्रांची पेटी सापडली. ती सगळी पत्र बुंदेलखंडी भाषेमध्ये आहेत. त्यामधली काही पत्र तर झाशीच्या राणीचे आहेत. त्या एका पत्रामध्ये राणी असं लिहिते की स्वदेश के लिए विदेशियों से लढीबो अच्छो है. स्वदेशासाठी विदेशियांशी लढणं कधीही चांगलं. अर्थात राणी ही फक्त झाशीसाठी लढत नव्हती, स्वदेशासाठी लढत होती. तिची ही भूमिका या पत्रावरनं स्पष्ट होते. आता असं असून सुद्धा जर कोणी म्हणत असेल की झाशीची राणी आपल्या पेन्शनसाठी किंवा झाशीसाठी लढत होती, तर कोण काय बोलू शकते? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच आपल्याकडे. उठावाचा दिनांक ठरलेला होता 10 मे. असं असताना 34व्या पलटणीतील एक सैनिक मंगल पांडे यांनी एकाएकी उठाव केला. 29 मार्च रोजी लेफ्टनंट बॉ ह्याच्यावर गोळी झाडून त्याचा वध केला. बाकीचे हिंदी शिपायांनी असं सांगितलं की त्याच्या अंगात देवी आली आहे, तो पुण्यात्मा आहे, आम्ही त्याला पकडणार नाही. ब्रिटिशांचा आदेश त्यांनी धुडकावून लावला. मंगल पांडे यांनी अफूचं सेवन केलंय अशी ब्रिटिशांनी नोंद केली आहे. पण त्या काळात सैनिकांनी अफूचे सेवन करणं ही फार किरकोळ बाब होती. आपल्याला काहीतरी नवीन वाटायला नको. शेख पाल्टू नावाचा एक अधिकारी होता, सैनिक होता. त्याला आदेश दिला की मंगल पांड्याला जाऊन पकड. त्यानं मंगल पांडे यांना पकडलेलं सुद्धा होतं. पण बाकीच्या हिंदी सैनिकांनी त्याच्यावर दगड फेकले, जोडे भिरकावले. त्यामुळे तो बाजूला गेला. दुसरा सैनिक होता ईश्वरी प्रसाद पांडे. ब्रिटिशांनी त्याला संगिनीच्या टोकावर पुढे केलं. आपल्याजवळ सैन्य चालून येतं हे मंगल पांडे यांनी पाहिलं. तेव्हा त्यांनी काय केलं की त्यांनी आपल्या बंदुकीची नळी आपल्या छातीला लावली. पायानं चाप ओढला. त्यातून गोळी बाहेर पडली नाही, फक्त एक जाळ निघाला. छातीपासून ते हनवटीपर्यंतचा सगळा भाग बाजून निघाला. मंगल पांडे बेशुद्ध पडले. त्यांना रुग्णालयात भरती केलं. उपचार वगैरे सुरू झाले आणि त्याच अवस्थेत त्यांच्यावर खटला चालवला. 8 एप्रिल रोजी त्या घायाळ अवस्थेमध्येच त्यांना फासावर चढवण्यात आलं. ही होती ब्रिटिशांची न्यायव्यवस्था. 20व्या पलटणीतील सैनिकांनी काडतूस वापरायला नकार दिला. त्यांच्यावर सैनिकी कारवाई केली. 85 सैनिकांना निशस्त्र करून तुरुंगामध्ये डांबलेलं होतं. 20वी आणि 34वी पलटण बरखास्त करण्यात आली. उरलेले सैनिक जेव्हा खरेदी करण्यासाठी बाजारात वगैरे जात होते, तेव्हा तिथल्या बायकांनी आपल्या हातातल्या बांगड्या काढून त्या सैनिकांना दिल्या आणि त्यांना म्हणाल्या की अरे तुमचे भाऊ तिथं तुरुंगात खितपत पडलेत आणि तुम्ही इकडं मजा करताय, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. हे वाक्य कुठेतरी सैनिकांच्या जिवारी लागलेलं होतं. ते आपल्या बराकीमध्ये गेले, आपली सगळी शस्त्र उचलली आणि चलो दिल्ली म्हणत दिल्लीकडे रवाना झाले. वाटेत येणाऱ्या ब्रिटिशांना त्यांनी कापून काढलं. जे शरण आले त्यांना सोडून दिलं. शरणागताला अभय देणं याला सावरकरांनी एक फार चांगला शब्द वापरलेला आहे, तो म्हणजे सद्गुण विकृती. कारण हेच लोक पुढं नील आणि हॅवलॉकला जाऊन सामील झालेले होते. पुढे सगळ्या सैनिकांचं दिल्लीला खरं तर 1857चा उठाव फसण्यामागं मंगल पांडे यांचा आताताईपणा कारणीभूत आहे. त्यांचं शौर्य, त्यांचं हौतात्म्य हे सर्व काही मान्य आहे. पण इतिहासाच्या दृष्टिकोनातून जर अभ्यास केला तर कोणतीही योजना वेळेत पार पाडावी लागते. एकदा का वेळ चुकली मग ती पुढची असो वा मागची योजना हमखास फसते. कारवाया फसतात, तिथे युद्धाचं काय. सगळ्या विद्रोही सैनिकांचं दिल्लीला आगमन झालं. त्यांनी बहादूरशाह जफरला बादशाह म्हणून घोषित केलं. बहादूरशाह जफरला कळेना की हे सगळं काय चाललेलं आहे. त्याला वाटलं ब्रिटिश आता निघून गेले. त्याला आनंद झाला की आपली सल्तनत आपल्याला परत मिळाली. त्यानं घरातच आपल्या पदांचं वाटप सुरू केलं. मोठ्या मुलाला त्यानं सेनापती केलं. दुसरा एक मुलगा होता, तो कोषाध्यक्ष झाला. दिल्लीमध्ये एक दारुगोळ्याचं कोठार होतं. तिथे सगळी शस्त्रास्त्र आणि दारुगोळा वगैरे जमवला होता. त्याच्या संरक्षणासाठी 8 ब्रिटिश सैनिक तैनात होते.
300 सैनिकांचा जमाव त्या कोठारावर चालून आला. काही सैनिकांनी तर त्या कोठारच्या भिंतीवरून कोठारामध्ये उडी टाकायचा प्रयत्न केला. त्या ब्रिटिश सैनिकांनी काय केलं, दारुगोळा त्यांनी सगळ्या कोठारावर पसरून टाकला. एक काडी पेटवली आणि त्या काडीनं सगळ्या दारुगोळ्याचा पीठ घेतला. बघता बघता ते सगळं कोठार उडवून टाकलं. तो दारुगोळा नष्ट झाला, शस्त्रास्त्र पण नष्ट झाली. ते 8 ब्रिटिश शिपाई तर मेले, त्याचबरोबर ते 300 हिंदी शिपायांना घेऊन मेले. जाता मरता मरता त्यांनी आपल्या ब्रिटिश साम्राज्याचं संरक्षण केलं. शत्रूकडनं या अशा गोष्टी शिकण्यासारख्या असतात. त्यानंतर पुढे दिल्ली 3.5 महिने स्वतंत्र राहिली होती. पुढच्या काळात नील आणि हॅवलॉकडे सगळं नेतृत्व आलं. नानासाहेबांचं कानपूरला आगमन झालं. त्या काळात अशी अफवा पसरली होती की त्यांना दासबाबा नावाचे एक साधू भेटले होते. त्यांनी त्यांना असा आशीर्वाद दिला की बेटा जहाँ तक तू जाएगा वो सारी भूमी तेरी हो जाएगी. या काळ उठावामध्ये चपातीची खूप महत्वाची भूमिका आहे. एका गावामध्ये चपाती तयार केली जात होती आणि त्या गावचे जे मुखिया होते ती चपाती ते दुसऱ्या गावात नेऊन पोचवायचे. त्याच्याबरोबर एक लाल कमळ देत होते आणि अशा घोषणा करायचे की सब लाल हो जाएगा. यातली दुसरी बाजू अशी आहे की एका गावामध्ये ही चपाती तयार केली जात होती आणि त्याचा झोडका दुसऱ्या गावात पोचला जायचा. तिथं ती चपाती सगळे प्रसाद म्हणून खात होते. चपातीचा एक प्रकार आहे गाकर, ते गाकर सगळे खात होते. पण त्या काळात असा कोणी विचार केला नाही की ही चपाती कुठल्या जातीच्या लोकांनी बनवलेली आहे. जातीमोडा जातीमोडा असं म्हणणारे सुद्धा वेळप्रसंगी आपल्या जातीनं कुरवाळताना आपण आजच्या काळात पाहतो. त्या काळात जातीयता होती पण जातीय द्वेष नव्हता. खरं तर अशी उदाहरणं आज समोर यायला पाहिजेत. मथुरेचा जो जिल्हाधिकारी होता त्याच्या टेबलवर चार चपात्या पोचल्या. तो सुद्धा घाबरला की त्याला कळलं नाही हे सगळं काय चाललेलं आहे. काही ठिकाणी ब्रिटिशांनी चपातीची चाळण अडकवलेली आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांनी चपात्या जप्त केल्या. चपाती फाडून त्यात काही संदेश मिळतो का हे पाहिलं, पण त्यांना हे माहिती नव्हतं की चपातीमध्ये संदेश नाहीये, तर चपाती हाच संदेश आहे. नानासाहेबांनी कानपूरमधल्या ब्रिटिशांना कानपूर सोडण्याचा आदेश दिला. त्यांना कानपूरमधून बाहेर काढण्यासाठी ते व्यवस्था केलेली होती. सक्ती चौरा नावाच्या एका घाटावर 40 होड्यांची व्यवस्था केली. त्यामध्ये 600 ते 700 ब्रिटिश नागरिक बसलेले होते. त्यांच्यातल्या एकानं गोळीबार केला. हे एकच कारण पुरलं. हिंदी सैनिकांना चिथावणी मिळाली. मारो फिरंगियों को, काटो फिरंगियों को असं म्हणत ते त्या पात्रामध्ये उतरले. बघता बघता गंगेचं पाणी लाल होऊन गेलं. त्या सगळ्या ब्रिटिशांना त्यांनी कापून काढायला सुरुवात केली. 125 स्त्रिया आणि लहान मुलं तेवढी वाचलेली होती. नानासाहेबांनी त्यांना बीबी घरामध्ये ठेवलं. बीबी घरामध्ये ते सगळे बंदिस्त होते. तिथून त्या ब्रिटिश स्त्रियांनी आपल्या ब्रिटिश सैनिकांना गुप्तपणे पत्र पाठवायला सुरुवात केली. पहिल्यांदा ही पत्र पकडली गेली तेव्हा नानासाहेबांनी त्यांना समज दिली की परत जर काही असं केलं तर आमचे सैनिक काय करतील हे आम्ही सांगू शकत नाही. दुसऱ्यांदा सुद्धा पुन्हा तोच प्रकार घडला. असं असताना त्या सैनिकांनी काय करायला पाहिजे होतं? त्या सैनिकांनी त्या 125 स्त्रिया आणि लहान मुलांना कापून काढलं. यापेक्षा भयानक असं कृत्य ब्रिगेडियर नील यानं केलेलं होतं. बीबी घरासमोरील तो रक्तामासाचा चिखल नानासाहेबांच्या सैनिकांना जिभेनं साफ करायला लावला आणि पुढे त्यांना फासावर चढवलं. नानासाहेब बाहेर पडल्यावर झाशीच्या राणीनं सुद्धा उठाव केला. ब्रिटिशांकडून सैन्य उभारायची अनुमती घेतली. सैन्य तर अगोदरच तयार होतं. तिनं ब्रिटिशांकडे परवानगी मागितली की झाशीचं संरक्षण करायचं आहे, मला सैन्य उभारायची परवानगी द्या. ब्रिटिशांनी फक्त परवानगी दिली. सैन्य तयार होतं त्यामुळे तिनं पुढच्या सगळ्या कारवाईला सुरुवात केली. सैन्य अगोदरच तयार आहे हे ब्रिटिशांना कळल्यावर मेजर युरोजनं झाशीवर आक्रमण केलं. तात्या टोपेंनी नानासाहेबांकडून काही सैनिक घेतले आणि मेजर युरोजवर पिछाडीवरून आक्रमण केलं. पण या युद्धामध्ये तात्या टोपेंचा पराभव झालेला होता. या सगळ्या घटनांमध्ये गोडसे गुरुजींचं प्रवास वर्णन खूप महत्वाचं आहे. ते एकदा चंबळच्या खोऱ्यातनं जात असताना त्यांना काही डाकूंनी अडवलं आणि ते त्यांना म्हणाले की पैसे काढा. ते म्हटले पैसे वगैरे काही नाहीत माझ्याकडं. त्यांनी विचारलं कोण आहेस तू, कुठं चाललायस? गुरुजींनी सांगितलं की दक्षिणेतला माणूस आहे, शिंदेकडे पूजा करायला चाललेला आहे. मग तुझ्याकडे पैसे नाहीत तर मग खातोस काय, जगतोस कसा? गुरुजी म्हणाले की काही नाही, एखाद्या गावात असं उतरतो, तिथं कीर्तन करतो, पूजा सांगतो, लोक 2-4 पैसे ठेवतात, त्यावर त्या दिवसाचा उदरनिर्वाह होतो आणि मग पुढचा प्रवास करतो. बरं असं काय सांगतोस तू? मग गोडसे गुरुजींनी काय केलं, ते खाली बसले आणि त्यांनी संस्कृतमध्ये मंत्र उच्चारायला सुरुवात केली. त्या डाकूने विचारलेलं की असं काय बोलतोस जेणेकरून तुला पैसे मिळतात? तिने मंत्र उच्चारायला सुरुवात केली. त्या डाकूंचा जो सरदार होता त्यानं 5 रुपये काढले आणि त्यांच्या पुढे ठेवले. गुरुजी म्हणाले कसे नाही, हे असे पैसे मिळत असतात. पुढे गोडसे गुरुजी एका खिंडारापाशी पोचलेले होते. तोफांची गोळीबारी चालू होती. ते एका खिंडारामध्ये जाऊन लपले. पुढे त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की एका खिंडारामध्ये मी थांबलेलो. मेजर युरोजच्या तोफा गोळा ओकत होत्या. थोड्या वेळानं जेव्हा गोळाबारी शांत झाली तेव्हा मी बाहेर आलो. विहिरीतलं पाणी प्यायला घेतलं. इतक्यात एक तोफेचा गोळा माझ्या बाजूला येऊन पडला आणि मी पुन्हा आत गेलो. तिथं आधीच एक युवती येऊन थांबलेली होती जी 16 ते 17 वर्षाची होती.
जीवाची भीतकी इती होती, अंगाला अंग भिडत होती, पण मनात कामाचा उद्भव झाला नाही. इतकं प्रांजळ वर्णन या गोडसे गुरुजींनी केलेलं आहे. मेजर योरूजनं झाशीचा बुरुज पाडलेला होता. तो एका रात्रीमध्ये बांधून तयार झाला. मेजर योरूजच्या सैन्याला कापत कापत राणी बाहेर पडली आणि तिनं 107 किलोमीटर रातोरात प्रवास केला. पुढे ती तात्या टोपे यांना जाऊन भेटली. त्यापूर्वी तिची आणि गोडसे गुरुजींची भेट झालेली होती. गोडसे गुरुजी लिहितात की मी राणीला पाणी देऊ केलं, पण राणीनं ते स्वीकारलं नाही. याचं कारण सांगितलं की विद्वानांची सेवा करायची असते, विद्वानांकडून सेवा घ्यायची नसते. ग्वाल्हेरच्या शिंदेनी मदत द्यायचं नाकारलेलं होतं. ग्वाल्हेरच्या शिंदेनी तात्या टोपे आणि झाशीची राणी ह्यांच्यावरच आपलं सैन्य पाठवलं. इतिहासातली बहुतेक अशी अद्भुत घटना आहे की शिंदेचं सगळं सैन्य, त्यांना माहीत होतं की तात्या टोपे आणि झाशीची राणी कशासाठी लढतायत. ते सगळं सैन्य या दोघांना येऊन मिळालं आणि या सैनिकांनी पुन्हा ग्वाल्हेरवरच आक्रमण केलं. आपलं सैन्य आपल्यावर उलटलं हे पाहून शिंदेंनी ग्वाल्हेर सोडलं. काहीच न करता ग्वाल्हेर सहज हातात पडलं. बहुतेक तेव्हापासून शिंदेंनी एक धोरण चालवलेलं की सत्तेमध्ये आणि विरोधी पक्षात आपली माणसं बसवायची. त्यामुळे आज सुद्धा जेव्हा तुम्ही पाहतात की आजच्या काळात सुद्धा सत्ता कुणाचीही असली तरी शिंदे तुम्हाला पाहायला मिळतात. ग्वाल्हेरपासून कोटा की सराई या ठिकाणी राणीचं आगमन झालं. तिनं पुरुषी वेश धारण केलेला होता. 10 ते 12 सगळे तिचे सैनिक होते. ब्रिटिशांनी पाहिलं की सैन्याची एक तुकडी इथे येऊन थांबलेली आहे. ब्रिटिशांनी त्यांच्यावर हल्ला केला. सुंदर मुंदर या राणीच्या 2 दास्या होत्या. त्यांना गोळी लागून त्या पडल्या. ज्यांनी त्यांना गोळ्या घातल्या त्या सैनिकांना या राणीनं कापून काढलेलं होतं. राणी एकटीच राणी लढत होती त्यांच्याबरोबर, पण तिचा घोडा तो नेहमीचा नव्हता. राणी अश्वपरीक्षेत खूप निपुण होती. नानासाहेबांकडचा एक माणूस 2 घोडे घेऊन राणीकडे गेलेला होता आणि त्याला सांगितलं की या दोन्ही घोड्यांची परीक्षा करा. या दोन्ही घोड्याचे किती द्याल तेवढं सांगा. राणीनं एका घोड्याचे 1200 रुपये सांगितले आणि दुसऱ्या घोड्याचे 50 रुपये. तर त्यानं विचारलं असं काय, एकाचे 1200 आणि दुसऱ्याचे 50? तर राणीने सांगितलं की या घोड्याच्या छातीमध्ये दुखतंय, तो फार चालू शकणार नाही. मी इतकी ती हुशार होती घोड्यांची परीक्षा घेण्यामध्ये. त्या दिवशी सुद्धा राणीचा घोडा नेहमीचा नव्हता, त्यामुळे तो अडला दुसऱ्या घोड्याला आणि त्या मागून एक सैनिक आला आणि त्यानं राणीच्या डोक्यामध्ये वार केला. त्यामुळे तिच्या चेहऱ्याची उजवी बाजू लोंबकळायला लागली. तिने ती आपली बाजू कशी तरी धरून ठेवली. ज्यानं हल्ला केला त्या सैनिकाचा खांदा कापून काढला. आपली शक्ती अपुरी पडत आहे हे राणीनं ओळखलं. त्यामुळे तिने तिथनं पलायन केलं. पळता पळता ती एका जंगलामध्ये एका झोपडीपाशी येऊन थांबली. त्या झोपडीतल्या बाबांना सांगितलं की मला एक खाट घालून द्या. त्यांनी तो खाट घालून दिला. झाशीची राणी त्यावर आडवी पडली आणि तिथंच तिचा शेवट झाला. तात्या टोपे एकाकी झुंज देत होते. त्यांचा सुद्धा पराभव झाला. मानसिंगच्या फितुरीमुळे तात्या टोपेंना पकडण्यात आलं. शिपरीच्या पटांगणावर 5000 लोकांचा जमाव उपस्थित होता. तिथं तात्या टोपेंना 18 एप्रिल 1859 रोजी फाशी देण्यात आली. फाशीवर जाण्यापूर्वी तात्या टोपेंनी शेवटचे शब्द उच्चारले की मी काय तुमच्या साम्राज्यात जन्माला आलेलो नाही. मी माझ्या धन्याच्या आदेशानुसार काम करत होतो. इथनं पुढं माझ्या कुटुंबियांना किंवा माझ्या वडिलांना कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नये. मी काही तुमची सत्ता मानत नाही आणि मी काही तुमच्याशी द्रोह केलेला नाही. त्यांचं काही न ऐकता त्यांना फासावर चढवण्यात आलं. ते सुद्धा शांतपणे फाशी गेले. बऱ्याच वेळानंतर त्यांचं प्रेत जेव्हा उतरवण्यात आलं तेव्हा कित्येक ब्रिटिश स्त्रियांनी त्यांच्या डोक्यावरचे केस कापले आणि कपड्याचा एक तुकडा काढून ते आपल्याबरोबर घेऊन गेल्या. 2007ला जेव्हा 1857ची जेव्हा 150 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्या ब्रिटिशांनी त्या सगळ्या वस्तू परत पाठवल्या. नानासाहेब पुढं परागंदा झाले. त्यांचं काय झालं पुढं कुणालाही माहीत नाही, पण असं म्हणतात की 1859ला नेपाळमध्ये त्यांचा मृत्यू झाला. शेवटचा बादशाह उरलेला होता बहादूरशाह जफर. एकदा एक ब्रिटिश अधिकारी, नाव आठवत नाही मला त्याचं, तो एक थाळी घेऊन त्याच्याकडे गेला आणि म्हणाला की तुमच्यासाठी भेट घेऊन आलोय. ते लाल कापड त्या थाळीवर घातलेलं. ते लाल कापड उचललं तर त्याच्या 2 राजपुत्रांची मुंडकी त्यामध्ये होती. बादशाला खूप धक्का बसला. त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना म्हणलं की तोफा कबूल करो, तुम्हाला शायरी करायला खूप आवडते ना, मग आता ह्याच्यावर काहीतरी शेर म्हणा. त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना असा शेर सांगितला, दुम दुमाए दम नहीं आप खैर मांगो जान की, ए जफर ठंडी हुई शमशेर हिंदुस्तान की. तशाही अवस्थेत बादशाहनं ताडकन उत्तर दिलं, बागियों में बू रहेगी जब तलक ईमान की, बागियों में बू रहेगी जब तलक ईमान की, तख्ते लंडन तक चलेगी तेग हिंदुस्तान की. बादशाला आणि त्याच्या पत्नीला अटक करून म्यानमार इथं धाडलं आणि मंडाल्याच्या तुरुंगामध्येच बादशाचा मृत्यू झाला. आज तिथं त्याचं थडगं तुम्ही पाहू शकता. 1857 हे अशा प्रकारे समाप्त झालं. हे 1857चा उठाव कसा झाला, यापेक्षा का झाला, याची रूपरेषा काय होती हे जास्त जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 1857चा सगळा उठाव संपला. लोक चर्चा करत होते, अरे झाशीची राणी पडली, तात्या टोपे फाशी गेले, नानासाहेबांना परागंदा व्हावं लागलं, आता या ब्रिटिशांच्या विरुद्ध कोण लढणार. एक 14 वर्षाचा मुलगा ही सगळी चर्चा ऐकत होता.
त्यानं विचार केला की कोण कशाला, मी का नाही. हा 14 वर्षाचा मुलगा होता वासुदेव बळवंत फडके. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. इतिहासाची सुवर्ण पाने सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझं पुस्तक घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. वंदे मातरम.